जय भीम सर्वांना. आपण मागच्या वेळेस चित्तवग्गतील जे काही धम्मपद जे होते त्यावरती भाष्य केलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे अपमाद वग्ग. पमाद आणि अपमाद. पमादचा अर्थ काय होतो? पमाद. उत्साही. पमाद म्हणजे उत्साही. आळशी. आळशी. तर हा जो पमाद शब्द जो आहे कसा बनलेला आहे, मी तुम्हाला उपसर्ग पण शिकवले बघा. त्यामध्ये प, परा, दू, उ वगैरे आहे ना. तर प आणि माद, तो मद जो आहे शब्द, त्याला तो हे झालेला आहे. तो मदमस्त होणे म्हणजे काय? मद. मद म्हणजे काय? आउट ऑफ कंट्रोल जाणे. आउट ऑफ कंट्रोल. हा म्हणजे काय म्हणतात त्याला, उन्मत्त होणे, पमाद. आणि अप्रमाद त्याच्या उलट जो आहे त्याचा काय अर्थ होतो? सतत कार्य करणारा, संयमित. तर जो अप्रमादी आहे, आता आपण पंचशिलामध्ये पण म्हणतो बघा, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी. वेरमणी म्हणतो की नाही, तर या ठिकाणी पमाद ठाणा. तर याचा अर्थ काय झालं की असे स्थान की जिथे व्यक्ती स्वतःवरती नियंत्रण ठेवत नाही. आणि अप्रमाद म्हणजे काय? मनाची संयमित स्थिती. आणखी परत काय? उद्योगी, नाही का? पण तो कशामध्ये उद्योगी? कुशल कर्मामध्ये उद्योगी. अशा प्रकारचा जो व्यक्ती जो आहे तो काय आहे? अपमादो असं त्याला म्हटलं जातं. तर ह्या अपमाद वर्गामध्ये भगवान बुद्धांनी त्याचंच महत्व सांगितलेलं आहे. कशाचं महत्व सांगितलं आहे की जितके तुम्ही अप्रमादी राहाल तितके तुम्हाला त्याचा काय फायदा होईल. काय होईल? फायदा होईल. फायदा कशामध्ये होईल? की तुमचं चित्त काय होईल? स्थिर होईल, समाधी लागेल, नंतर प्रज्ञा प्राप्त होईल, त्यानंतर विपश्यना वगैरे वगैरे, आणि सगळ्या शेवटी असं सोतापन्नापासून तर मग शेवटी अरहंत पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे हा अपमाद म्हणजे हा जो व्यक्ती जो असतो तो जागरूक असतो. पमाद उन्मत्त झालेला व्यक्ती जागृत असतो का? सजग असतो का? त्याला आपण काय करतोय, काय बोलतोय, काही कळत असतं का त्याला? नाही. पण अप्रमादी व्यक्ती काय असतो? जागृत असतो, सजग असतो, सावध असतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मन, काया, वाचा याच्याद्वारे जे काही करत आहे, घडत आहे, त्याच्यावरती त्याचं पूर्ण नियंत्रण असतं, त्याच्यावरती त्याचं पूर्ण लक्ष असतं. तर अशा प्रकारे अशा प्रकारचे जे व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तींना काय काय फायदा होतो, आणि अशा प्रकारचे व्यक्ती जे नाहीत अशा प्रकारे त्या व्यक्तींचं काय काय नुकसान होतं ते ह्या अपमाद वर्गामध्ये सांगितलेलं आहे. तर पहिलाच जो धम्मपद जे आहे ते काय आहे? अपमादो अमतं पदम. अपमादो, इथे
अपमादो असं म्हणायचं नाही. असा शब्द नाही. अपमादो. पमाद हा शब्द जो आहे त्याला काय लागलेला आहे? अ लागलेला आहे. तर अपमादो आणि तो अ लागल्यामुळे पचं काय झालेलं आहे? द्वित्व झालेलं आहे. व्याकरणाचे आपण जे नियम शिकलो ना त्या पद्धतीने म्हणजे निगेटिव्हच्या अर्थाने. अपमादो अमत पदम. अमत. मत म्हणजे काय? मृत. जसं की पाली भाषेमध्ये ऋकार नसतो तर तो तिथे तो काढला जातो आणि काय होतं त्याचं नुसतं मत मृतचा मत होतं. तर अमत पदन म्हणजे अमृत म्हणजे जे की जो मृत झालेला नाही त्याला आपण अमत म्हणतो. म्हणजेच काय अमृत म्हणतो. परंतु आजकाल आपण अमृत म्हटलं की आपल्याला काय डोळ्यासमोर येतं? अमृत. समुद्रातून निघालेलं. हा समुद्रातून निघालेलं. हा म्हणजे एक प्रकारचं लिक्विड असतं बा. अमृत म्हणजे काय? एक प्रकारचं जल असतो आपलं जलद्रव असतो वगैरे वगैरे आणि ते काहीतरी पितात वगैरे वगैरे असं असतं. परंतु अमृत म्हणजे न मृत झालेला. तर आता याला काय म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी? अपमादो अमत पदम म्हणजे जो अप्रमादी असतो ते काय असते? अमृत पद असते. म्हणजेच काय? जिवंतपणा त्यामध्ये असतो. म्हणजेच काय? सजगता असते, जागरूकता असते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आळशीपणा नसतो, शिथिलता नसते, नाही का? मृत व्यक्तीमध्ये कुठली चेतना असते का? कुठली शक्ती असते का? कुठली ऊर्जा असते का? नसते. तर जे मृत नाहीत त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळतात. म्हणून हे जे अपमादो जे आहे व्यक्ती ते काय आहे? अमृत पद जे आहे त्याला ते लाभ करतात आणि त्याच्या उलट सांगितलंय बाबा बुद्धांनी पमादो मच्छुनो पदम आणि पमाद जो आहे पमाद जो आहे म्हणजे आळस वगैरे जे काही आहे ते काय आहे? मृत्यूचं पद आहे. बघा किती म्हणजे डायरेक्ट भगवान बुद्धांनी हे प्रमाद आणि अप्रमाद हे जे शब्द आहे मृत्यूशी तुलना केलेली आहे. आणि मृत्यू म्हणजेच काय? एक काय म्हणतात? चेतना रहित अवस्था, ऊर्जा रहित अवस्था अशा प्रकारचे त्याची व्याख्या आपल्याला करता येईल. पमादो मच्छुनो पदम अपमत्ता न मीयंती म्हणजे जे व्यक्ती अपमाद म्हणजे अप्रमत्व जे आहे ते काय आहे? न मियंती म्हणजे ते काय? मृत्यूकडे जात नाही किंवा अप्रमादी जे आहे ते कधी मृत होत नाही. मियंती म्हणजे काय? मृत होणे. आणि पुढे काय? ये हे सर्वनाम आहे बघा म्हणजे जे प्रमत्ता म्हणजे जे प्रमादी आहे ते यथा मतंग यथा मता म्हणजे ज्या जसे की यथा म्हणजे काय? ज्याप्रमाणे जसे की मता मता मतच अनेक वचनामध्ये मता मतो मता असं बुद्ध शब्दाप्रमाणे हे पास्ट पार्टिसिपल आहे. मच्छूचं पास्ट पार्टिसिपल. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे जे पद जे आहे त्याचं सुरुवातीलाच अप्रमादाचं महत्व सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी हे का सांगितलेलं आहे की कौशंबीचा जो राजा जो होता उदयन आणि त्याची जी राणी होती मागंधीय हिने काय केलं होतं? तथागताशी वैर केलं होतं. म्हणजे थोडस ती द्वेष म्हणा किंवा काहीतरी करत होती. तर ती बुद्धांचं वैर करत होती परंतु बुद्धांची जी काही अगदी खूप श्रद्धा असणारी जी कोणी सामावती नावाची दुसरी राणी जी होती म्हणजे उदयन राजाची तर तिच्या सोबत असलेले जे काही दास दासी जे आहेत
त्यांना जाळून मारून टाकलं. म्हणजे बघा किती द्वेष त्या काळामध्ये आजही आहे. परंतु त्या नुसतं राणीलाच नाही तर तिच्यासोबत असलेले जे कोणी जे सोबती होते तिचे दासी वगैरे तर त्यांनाही तिने जाळून मारून टाकलं. आणि हे भिक्षूंनी भिक्षाटन करताना बघितलेलं. मग हे बघितलेलं जे होतं भिक्षूंनी, तर ते भगवंताकडे जातात आणि भगवंतांना विचारतात की आता हे जे सामवती आहे किंवा तिच्या सोबतचे जे दास दासी जे होते, आता हे भगवानचे तर एवढे मोठे उपासक होते आणि त्यांना जाळून मारलं तर मग आता त्यांची गती काय राहील? त्यांची गती काय असेल? आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो, त्यांनी तर कोणचं कुकर्म केलेलं नाही. जे जाळून मृत झाले त्यांनी कोणचंही अकुशल कर्म केलेलं नाही. अकुशल कर्म केलं तर ते मांगंडीय राणीने केलेलं, तिचे फळ तर तिला मिळतील. याचे फळ तर यांना कसे मिळतील फळ? की यांनी जे काही कुशल कर्म केलेले होते, जी श्रद्धा होती भगवान बुद्धांच्या प्रती, तर त्याचं फळ त्यांना मिळणारच होतं. आणि त्यांची श्रद्धा इतकी होती की त्यातले बरेचसे जण कोणी स्वतःपन्न होते, कोणी सद्दागामी होते, कोणी अनागामी होते, कोणी अनंत पदाला पोहोचलेले होते. तर हे त्यांनी अवस्था प्राप्त केलेली होती. म्हणून अशा प्रकारचा मृत्यू जरी झाला तर त्याचे जे काही फल जे आहे ते फल ह्या लोकांना जे आहे ते कशा प्रकारे मिळालं? सुगतीच्याच बाबतीमध्ये मिळालं. म्हणजेच काय की तुम्ही जर बुद्ध धम्मामध्ये एखादी अवस्था प्राप्त केलेली असेल, तुमचे संयोजन, विकार, मल हे सगळे जर नष्ट झालेले असतील, मग तिथे मृत्यूचा काही विषय येत नाही. मग तुम्हाला मृत्यू कशा प्रकारे येतो त्याला महत्व दिलं जात नाही. तर ते मृत्यू नंतर त्या मृत्यूच्या वेळेस तुमचे जे काही कर्म असतील कुशल अकुशल त्याला महत्व दिलं जातं आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला गती प्राप्त होते. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की अप्रमादी जे व्यक्ती जे असते ती अप्रमादी व्यक्ती प्रमादवश व्यक्ती जो 1000 वर्ष जगतो त्यापेक्षाही ते काय असतात? चांगले असतात, उत्तम असतात. अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात. आणि जे प्रमादी जे लोक असतात ते जिवंत राहून सुद्धा मेल्याप्रमाणेच असतात, मेल्यासारखेच राहतात. अशी प्रकारचं उपदेश, अशा प्रकारची गाथा पद भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात आणि त्यावेळेस हे पद सांगितलं जातं. तर अशा प्रकारे हे पहिलं पद भगवान बुद्धांनी भिक्खूंना कौशंबीच्या इथे सांगितलेलं. दुसरं जे पद जे आहे एवं एवं विशेषतो ज्ञात्वा अपमादम्मी पंडिता अपमादे प्रमोदंती अर्यानं गोचरे रता. आता एवं म्हणजे काय? इस प्रकार म्हणजे काय किंवा अशा प्रकारे. विशेषतो ज्ञात्वा, आता विशेषतो म्हणजे विषय किंवा त्याचा परिणाम. ज्ञात्वा म्हणजे जाणून. म्हणजे मी तुम्हाला मागेही सांगितलं की तुम्ही कोणतेही कर्म जर करत असेल तर त्याच्या आधी तुम्ही तुमच्या मनामध्ये हा एक पडताळणी जरूर केली पाहिजे की मी हे जे कर्म करणार आहे त्या कर्माने त्याचे परिणाम कुशल होणार आहे की अकुशल होणार आहे. भले ते स्वतःसाठी असो का इतर लोकांसाठी असो. हा एक स्वतःला नियम लावून घेतला म्हणजे आपोआपच आपल्याकडनं अकुशल कर्म होत नाही आणि आपण अनाकुला होत नाही किंवा व्याकुळ होत नाही. अनाकुल म्हणजेच व्याकुळ होत नाही किंवा दुःखी होत नाही. तर अशा प्रकारचं हे जे काही वर्तन जे आहे, आचरण जे आहे ते आचरण आपण केलं पाहिजे. तर हे जे परिणाम जे आहेत ते जाणून अपमादम्मी पंडिता
म्हणजे अप्रमादी लोकांमध्ये जो पंडित जो आहे, आलं लक्षात? हं? आणि अप्रमादे प्रमोदंती. मग हे जे पंडित जे आहेत अप्रमादी, ते काय करतात? अप्रमादामध्ये काय प्रमोदंती म्हणजेच काय आनंदित होतात. आनंदित. प्रमोद म्हणजे काय? मोद म्हणजे काय? मोद म्हणजे काय? आनंदी होणे, उल्हासित होणे. आणि प्रमोदंती म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे आनंदी होणे. तर अर्यानंग हे काय आहे? अर्यानंग गोचरे रता, म्हणजेच अर्यानंग श्रेष्ठांमध्ये, श्रेष्ठांचे काय गोचरे रता. गोचर हा शब्द कसा आलेला आहे? प्रत्येक गावामध्ये गावातल्या गुरांसाठी काही क्षेत्र जे आहे ते राखीव ठेवलेलं असायचं. त्यालाच आपण आत्ताही म्हणतो बघा, गायरान म्हणतो. गायरान म्हणजेच काय की त्या गुरांचं जेवण करण्याचं किंवा घास खाण्याचं किंवा थांबण्याचं, विश्रांती करण्याचं ते काय आहे क्षेत्र, त्यांचं गोचर आहे. चर म्हणजे काय? जाणे, चालणे वगैरे वगैरे. तर गोचर जे आहे, गायरान जे आहे, ती जागा कोणाचं गोचर आहे? गुरांचं गोचर आहे. आपलं मन जे आहे, त्या मनाचं गोचर काय आहे? म्हणजे क्षेत्र काय आहे? की आपलं मन जे आहे ते कुठे जातं, कुठे राहतं, ते कुठपर्यंत जातं? तर ते मनाचं गोचर जे आहे आपल्या, म्हणजे त्याला तर आपण चित्तवर्गामध्ये बघितलं, त्याला तर काही बंधनच नाही. परंतु ज्यावेळेस आपण कायानु विपස්සना करतो, त्यावेळेस त्या चित्ताचं गोचर जे असतं, म्हणजे चरण करण्याचं क्षेत्र जे असतं, ते आपली काय असते? पूर्ण शरीर असतं. आपण इथून सुरुवात करतो बघा, तर पूर्ण पायापर्यंत करतो. तर हे जे आहे ते काय आहे? चित्ताचं गोचर आहे. तर याच्यामध्ये रत होणे अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात. काय की हे जे पंडित जे आहेत ते विषयाचा परिणामाला जाणून ह्या अप्रमादीमध्ये जे पंडित जे आहेत ते काय होतात? आनंदी होतात, उल्हासित होतात. आणि श्रेष्ठ गोचर जे आहे, चांगल्या पद्धतीचं जे क्षेत्र जे आहे त्यामध्ये काय होतात? ते रत होतात किंवा ते त्यामध्ये आचरण करत असतात. तर हे आचरण कसं? की आपण क्षण मात्र जरी आपण अंतर्मुख होऊन मनामध्ये दया, करुणा किंवा प्रेम किंवा तत्वचिंतन उत्पन्न करून अनित्य आणि अनिच्च आणि अनंत चा बोध केला पाहिजे. आलं लक्षात? अनंत आणि अनिच्छचा काय केला पाहिजे? बोध केला तरच मन काय होतं? शांत होतं, प्रसन्न होतं, आनंदित होतं. आणि तेच जर समजा उलट आपण राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, असे जे काही चेतसिका आहेत, अकुशल चेतसिका ज्या आहेत, त्या जर उत्पन्न केल्या तर आपलं मन शांत वगैरे होत नाही. तर अशा प्रकारे हे भगवान बुद्ध सांगतात की हे जे आहे अप्रमादी जे पंडित आहे ते आपल्या मनामध्ये काय उत्पन्न करत असतात? दया, शांती, आणखी काय तत्वचिंतन वगैरे वगैरे, आणि त्याच्यामध्ये ते आनंदी राहतात. पुढची जी पद जे आहे ते आहे ते झाईनो साततिका निच्चंग दळहं परक्कम्मा. ते झाईनो साततिका निच्चंग दळह परक्कम्मा. म्हणजेच काय? ते म्हणजे जे कोणी जे असतील ते. झाईनो म्हणजेच काय? ध्यान करणारा. ध्यान करणारे किंवा ध्यान करणारे. साततिका. साततिका म्हणजे काय? जागृत, सजग व्यक्ती जो आहे तो साततिका. म्हणजे ध्यान करणारे किंवा जागृत असणारे काय करत असतात? नित्यं म्हणजे काय? नित्य.
दळह परकम्मा म्हणजे दृढ पराक्रम हे करत असतात. हे जे ध्यान करणारे जे व्यक्ती असतात किंवा जागृत असतात ते काय नित्यप्रमाणे काय करत असतात, एक दृढ पराक्रम करत असतात. आणि ते पराक्रम करून काय करतात, फुस्संती धीरा निब्बानं योगक्षेमं अनुत्तरं. फुस्संती, आता फुस म्हणजे काय, स्पर्श करणे. आता स्पर्श करणे म्हणजेच काय, या ठिकाणी प्राप्त करणे असं. म्हणजे जसं मी एखाद्या माझ्या चक्षुने पुस्तकाकडे बघितलं तर माझ्या चक्षुचा स्पर्श त्या पुस्तकाला झाला, म्हणजेच काय, ते पुस्तक मला त्याचा आकार, त्याचा कलर वगैरे काय जे आहे ते दिसतं. यालाच बौद्ध धर्मामध्ये स्पर्श करणे म्हटलेलं आहे. आणि हे आपले जे इंद्रिय आहे ते त्याच्या विषयांना काय करत असतात, स्पर्श करत असतात. तर इथे पुसंतीच याचा अर्थ प्राप्त करणे किंवा स्पर्श करणे असा आहे. कशाला स्पर्श करतात किंवा प्राप्त करतात, निब्बाणं योगक्षेमं आणि अनुत्तरं. आता हे निब्बाणाचे काय आहे, विशेषण आहे. आणि तोच व्यक्ती काय असतो, धीरा म्हणजेच काय, धैर्यवान. हे व्यक्ती काय असतात, धैर्यवान. आता आपण बघितलं व्यवहारामध्ये की जो व्यक्ती युद्ध करून एका दुसऱ्याला जिंकतो किंवा हिंसा करून दुसऱ्याला जिंकतो त्याला आपण धैर्यवान म्हणतो किंवा काही काही त्याला म्हणतो. पण भगवान बुद्धांनी धैर्यवान कोणाला म्हटलेलं आहे, की जो व्यक्ती ध्यान जागृत राहून दृढ पराक्रम करतो आणि काय, निब्बाणाला योगक्षेम आणि अनुत्तर. अनुत्तर कशाला म्हटलेलं आहे, अन उत्तर, की ज्याचा कोई काही प्रकारचा उत्तर नाही, अन उत्तर असा, की जे श्रेष्ठ आहे अशाला तो काय करत असतो, प्राप्त करत असतो. तर हे भगवान बुद्धांनी या धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे. तर जसं आपण बीज रोपू किंवा लावू तसं काय उगवणार, त्याचं फल येणार आपल्याला. ही म्हण खरं भगवान बुद्धांनी आपल्या ह्या त्रिपिटकामध्ये हे आहे, यथा यथा सो वपती तथा सो फल लभती, असं मी वाचलेलं आहे स्वतः. म्हटलं हे 2500 वर्षापूर्वीचं हे कोटेशन आहे, हे अजून पण आहे आणि हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. परंतु आता काय, सगळ्या धर्मामध्ये सगळ्या लोकांमध्ये नैतिकतेच्या जे काही धडे देतात त्यांच्यामध्ये हे कोटेशन जे आहे हे अधिक खूपच पॉप्युलर झालेलं आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये काय म्हटलेलं आहे, तू कर्म करते राहा, फल की अपेक्षा मत कर. तू कर्म कुशल कर, अकुशल कर, फल की अपेक्षा न कर्मेशु वाधिन्य वगैरे काही, मला काही संस्कृती एवढं येत नाही, पण त्याचा अर्थ तोच होतो. दोघं म्हणजे काही धर्मामध्ये काही विचारधारेचा कशा प्रकारे ट्विस्ट केलं जातं किंवा लोकांची मानसिकता कशी बनवली जाते, हे याचं एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे जो व्यक्ती चित्तामध्ये आपलं स्थिर राहतो किंवा जागृत राहतो किंवा आळशी तसेच सांसारिक प्रलोभनापासून दूर राहतो किंवा नीच विचार जे आहे तो आपल्या मनामध्ये येऊ देत नाही, सगळ्यांचं शुभ आणि मंगल व्यक्त करतो, ध्यान जे आहे त्याचं ध्यान जे आहे ते दृढ आहे, तो काय करतो, अनुत्तर परमपद जे आहे निर्वाण, तो ते काय करत असतो, प्राप्त करत असतो. आणि हाच प्रकृतीचा नियम आहे. हाच काय आहे, आता तो हे एवढं चांगलं करतो आहे, म्हणजे तो एवढं चांगलं बीज जे आहे ते टाकतो आहे, तर त्याचं फल त्याला मिळणारच. हा जो काय आहे प्रकृतीचा नियम आहे. जसं तुम्ही इच्छा कराल त्याप्रमाणे तुम्ही स्वतः बनाल आणि तुम्ही जे स्वतः बनता तेच दुसऱ्याला देत असता, हेही लक्षात ठेवा. जर तुम्ही चांगलं जर काम केलं तर चांगलं फळ मिळेल, म्हणजे तुमच्यामध्ये चांगली गोष्ट राहील आणि मग देतानाही तुम्ही काय करणार, दुसऱ्याला चांगलंच देत जाणार.
परंतु जर तुम्ही अकुशल केलं तर त्याचं फळ अकुशलच राहणार आहे आणि देतानाही तुम्ही दुसऱ्याला काय देणार, अकुशलच देणार. म्हणून एक लक्षात ठेवा, जो व्यक्ती अगदी प्रेमाने चांगला प्रामाणिकपणे राहतो, हे त्याची काय ॲसेट असते, ती त्याच्यामध्ये असतो आणि तेच तो देत असतो. परंतु जर रस्त्याने जाताना एखाद्या गाडी चालकाला जर एखाद्याने जर कट मारला किंवा त्याच्या पुढे गेला किंवा त्याला पुढे जाऊ दिलं नाही, तर तो मागचा जो येतो तो त्याच्याकडे असा घुर्र असं बघतो, रागाने बघतो, 2-4 शिव्या देतो, दिसत नाही का, गाडी चालवत नाही का, गाडी चालवता येते का, जोरदाराने ओरडतो आणि तो निघून जातो. तर त्याच्याजवळ जे काही होतं तेच त्याने त्याला दिलं, असा त्याचा अर्थ होतो, नाही का? तोच इतका आपलं द्वेषाने एवढा संताप, क्रोधाने तो बरबटलेला आहे, की एक कारण झालं, तर त्याच्यातला तो लगेच वरती उफाळून आलं आणि तेच त्याने त्या समोरच्याला दिलं. आणि हे आपण ओळखायचं असतं, की याने काय दिलं आपल्याला, असं दिलं का? मग हा व्यक्तीचा आपण लगेच काय करायचं, परिमार्जन करायचे. अरे हा असा-असा आहे. ठीक आहे. कोणी चुगली केलेली आपल्याला कळली आपल्याबाबत. हां, ठीक आहे. हा व्यक्ती असा आहे. हे काय आहे? अवलोकन करणे असं. तर भगवान बुद्धांनी या गोष्टी सुद्धा अगदी काय म्हणतात त्याला सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर पुढचं जे पद जे आहे ते काय आहे? उत्थानवतो सतीमतो शुचिकर्मस्य निसम्मकारिणो. उत्थानवतो. उत्थान म्हणजेच काय? उद्योगी. उत्थानवतो म्हणजेच काय? उद्योगी व्यक्ती. नंतर सतीमतो. सती म्हणजे काय? आपली जागरूकता. सतीमतो म्हणजे काय? जागृत असणारा व्यक्ती. नंतर काय? शुचिकर्मस्य म्हणजेच काय? शुभ कर्म करणेवाला. म्हणजेच काय? कुशल कर्म करणारा किंवा पुण्यकर्म करणारा. आणि निसम्मकारिणो म्हणजेच काय? योग्य प्रकारे विचार करून कर्म करणारा. निसम्मकारिणो योग्य प्रकारे विचार करून कर्म करणारा असा जो व्यक्ती जो आहे. आणखी तो व्यक्तीचं आणखी पुढे सांगतात भगवान बुद्ध, संयतस्स म्हणजेच काय? संयमी. आणि धम्मजीविनो. धम्मजीविनी म्हणजेच काय? धम्मानुसार जीवन जगणारा किंवा वागणारा. अपमत्तस्य अभिवड्डती म्हणजेच काय? अप्रमादीच्या काय काय वाढत असते? यश हे काय वाढत असते? यश वाढत असते किंवा त्याची वृद्धी होत असते किंवा तो ती वृद्धीला प्राप्त करतो. यशो म्हणजे यश. अभिवड्डती म्हणजे चांगल्या प्रकारे त्याची काय होते? वृद्धी होते. तर अशा प्रकारे हा जो हे जे पद जे आहे ते भगवान बुद्धांनी भिक्खूंना केव्हा सांगितलेलं? की राजगृहामध्ये कुंभघोषक नावाचा जो एक पुत्र होता, त्याचे आई वडील जे होते त्यांच्याकडे खूप खूप धन होतं, परंतु ते सोडून ते ज्यावेळेस मृत झाले त्यावेळेस हा जो कुंभघोषक नावाचा जो पुत्र होता, त्याने स्वतः राजा बिंबिसारच्या जवळ जाऊन ते पैसे त्याला म्हणजे सगळे संपत्ती देऊन त्यांनी त्यांच्या त्या बिंबिसार राजाकडे त्यांनी नोकरी केली आणि अत्यंत साधं जीवन जगला तो. म्हणजेच एवढे पैसे असून सुद्धा त्यांनी ते सगळे दिले आणि अत्यंत साधं जीवन जगला. त्याने कधी आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवरती गर्व केला नाही आणि स्वतः काम करून धर्मानुसार जगला. ही ज्या चर्चा भिक्खू संघामध्ये होत होती, त्यावेळेस तथागतांनी हे ऐकून ही वरची उक्त गाथा जी आहे ती सांगितलेली आहे. तर प्रत्येक जी गाथा जी आहे त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे, प्रसंग आहे, घटना आहे.
तर तेही आपण समजून घेतलं पाहिजे की हे कोणत्या संदर्भामध्ये आहे. ओके. तर या ठिकाणी हा जो कुंभघोषक जो षट्टिपुत्र होता, तो काय होता? उद्योगी होता, सतीमतो होता, शुभ कर्म करणारा होता. म्हणून तर त्यांनी, नाहीतर एवढे पैसा वगैरे असता तर त्यांनी त्या पैशांवरती खूप ऐश मजा वगैरे केला असतं, धर्मानुसार काही जीवन जगला नसतं. परंतु हे गुण जे आहे भगवान बुद्धांनी ह्या पदामध्ये सांगितले सगळे ते त्याच्यामध्ये होते आणि म्हणून त्या कुंभघोषक नावाच्या व्यक्तीची काय झालं, त्याला यश आणि त्याची वृद्धी होत गेली, प्रगती होत गेली. पुढे उत्थानेन अपमादेन संयमेन दमेन च. आता हा जो च जो आहे ना, हा सगळ्यांच्या मध्ये आहे, म्हणजे आणि सगळ्यात शेवटी जो दिलेला आहे तो म्हणजे उद्योगाने, अप्रमादाने, संयमाने आणि दमनाने, म्हणजेच काय, कंट्रोल करण्याने आणि दीपं कैरात मेधावी. आलं लक्षात? दीपं कैरात मेधानी यंग ओगो न अभिकिरती. बघा, म्हणजेच बुद्धिमान व्यक्ती जो आहे, बुद्धिमान व्यक्ती म्हणजेच बुद्धिमान व्यक्ती उद्योगाने, अप्रमादाने, संयमाने आणि दमनाने अशा प्रकारचा द्वीप तयार करतो. अशा प्रकारचा द्वीप तयार करतो. म्हणजे द्वीप म्हणजे काय, तो एक मार्गदर्शकच असतो द्वीप. आलं लक्षात? तो अशा प्रकारचा द्वीप तयार करतो की बुद्धिमान माणूस म्हणजे काय, मेधावी, की यंग ओगो न अभिकिरती, म्हणजे ज्याला, यंग म्हणजे ज्याला, ओघो म्हणजे काय, महापूर जो आहे तो न अभिकिरती म्हणजे किरती म्हणजे डुबवणे, की त्या तो जो द्वीप जो आहे त्याला तो महापूर सुद्धा बुडवू शकत नाही, डुबवू शकत नाही. इतकी ताकद ह्या उद्योग, अप्रमाद किंवा संयम किंवा दमन याच्यामध्ये आहे. तर त्याला जो महापूर आहे, महापुरामध्ये आपण बघतो, महापूर बघत नाही, ही गोष्ट लहान आहे का मोठी आहे, पवित्र आहे का अपवित्र आहे, जे आलं ते स्वतः बरोबर घेऊन तो पळत असतो महापुरातलं पाणी. परंतु अशा प्रकारे जे बुद्धिमान व्यक्ती जे आहेत त्यांनी जे काही द्वीप तयार केलेलं असतं स्वतःच्या अप्रमादाने, संयमाने, कंट्रोल केल्याने, संयमाने किंवा जागरूकतेने तो द्वीप ओघ म्हणजेच महापूर सुद्धा उद्ध्वस्त करू शकत नाही किंवा डुबवू शकत नाही. तर हे जे आहे हे भगवान बुद्धांनी राजगृहामध्ये, वेणू विहारामध्ये जे महापंथक आणि चूलपंथक नावाचे दोन भिक्षू झाले होते त्यांच्या संदर्भामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आता यातला जो महापंथक जो होता तो प्रवर्जित झाला आणि स्वतः खूप कष्ट केला, म्हणजे अप्रमादाने त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि तो लवकरच काय झाला, अहर्त झाला. परंतु हा जो चूलपंथक जो आहे, हा चूलपंथक 4 महिने होऊन गेले परंतु एक सुद्धा गाथा त्याच्या स्मरणामध्ये राहत नव्हती. कारण काय, की तो प्रमादी होता, तो पाहिजे त्याप्रमाणे कष्ट घेत नव्हता. ओके. तर ह्या महापंथकाने म्हणजे त्याचा मोठा भाऊ जो आहे त्या चूलपंथकाला म्हटला की तू आता घरी निघून जा. आणि मग ज्यावेळेस चूलपंथक जो आहे तो विहारातून जात असतो त्यावेळेस त्या रस्त्यामध्ये काय तथागतांशी भेट होते. त्यावेळेस त्याला तथागत थांबवतात आणि त्याला सांगतात की तू आता विपश्यना कर. आलं लक्षात? आणि विपश्यना केल्यानंतर लवकरच तो व्यक्ती जो आहे चूलपंथक जो आहे, चूलपंथक तो काय होतो, अहर्त होतो. मग शेवटी काय होतं की ध्यान भावना करण्यासाठी खूप स्मरणाची गरज नसते. जर समजा
बुद्ध धम्मामध्ये बघा एक महत्वाचं आहे, बुद्ध धम्मामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारा जर व्यक्ती मिळाला तर तुमची प्रगती फास्ट होते आणि योग्य दिशेने तुम्ही जातात. आणि जर समजा तुम्हाला जर अयोग्य मार्गाने जर तुम्हाला एखादा व्यक्ती धम्माच्या बाबतीत मार्गदर्शन करत असेल तर तुम्ही भरकटाल, योग्य दिशेने तुम्ही जाणार नाही. म्हणून हे सुद्धा फार महत्वाचं आहे की धम्म आपण कोणाकडनं घ्यायचा, कोणाकडनं शिकायचा आणि कसा शिकायचा हे सुद्धा भाग्य आपल्याला ते मिळालं पाहिजे. नाहीतर आपण तिथल्या तिथे ते जंगलामध्ये माणूस कसा गुरफटून इकडून तिकडे फिरत असतो, त्याला दिशेचा अंदाज येत नाही. तर अशा प्रकारे चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे हा चूलपंथक जो जो आहे तो सुद्धा काही दिवसामध्ये लगेच विपश्यनाच्या माध्यमातून काय होतो, अर्हंत होतो. अशा प्रकारे ज्या वेळेस चुल्ल पंथक जो आहे तो ज्यावेळेस आहार्थ होतो तर त्याच्याबद्दल हे भिक्षू लोक एकमेकांमध्ये बोलत असतात. तर त्यावेळेस भगवान बुद्ध अशा प्रकारचे हे जे पद जे आहे ते पद त्या भिक्षूंना सांगतात की त्याने काय स्वतः जागरूकपणे संयमाने जे काही स्वतः काही हे केलं तर त्याचा त्याचा जो द्वीप जो आहे त्याने जे काही बनवलेला आहे स्वतःच्या हिमतीवरती ते महापूर सुद्धा डुबवू शकत नाही. पुढे भगवान बुद्धांनी एक पद जे सांगितलेलं आहे, प्रमादं अनुयुज्यन्ति, हे प्रमादमनुयुज्यन्ति असा वाचतात लोक, पण तसं वाचायचं नाही. आता याच्यामध्ये संधी आहे, तर तो शब्द जर तुम्ही बघितला तर प्रमादं अनुयुज्यन्ति असा आहे. बाला दुम्मेदुनो जना अप्रमादंच मेधावी धनं सेट्टं व रक्षती. तर या ठिकाणी प्रमादामध्ये रत होणारे आलं लक्षात. अनुयुज्यंती, युज्यंती म्हणजे काय, त्या लागून राहणे. जे जे प्रमादामध्ये काय रत होणारे, इंटरेस्ट घेणारे, आनंद घेणारे जे व्यक्ती जे असतात ते काय बाला दुम्मेधिनो जना, ते काय असतात, मूर्ख असतात, अडाणी लोक असतात. आलं लक्षात. अप्रमादंच मेधावी, आणि अप्रमाद जे असतात ते बुद्धिमान. मेधावी म्हणजे काय, बुद्धिमान. ते काय करतात, ह्या सर्व गोष्टींचं जे धन जसं धनाची रक्षा करतो त्याप्रमाणे ते स्वतःची रक्षा करत असतात. कोण, मेधावी. कोण मेधावी, कोण अप्रमादी. अप्रमादींच मेधावी धनं सेठ्ठं इव रक्षती, म्हणजे धनाप्रमाणे त्याची काय करतात, रक्षण करतात. तर यामध्ये हे जे पद जे आहे हे पद भगवान बुद्धांनी ऍक्च्युली हे याच्यामध्ये जे दिलेलं आहे तर त्याची प्रसंग जो आहे तो होळीचा प्रसंग दिलेला आहे. आता त्या काळामध्ये पण होळी होती असं याच्यावरनं स्पष्ट होतंय, परंतु मी आता याच्याबद्दल दावा करत नाही की ती होळीच होती का काय होती. मी आता ह्या पदाचा अट्टकथा ज्या आहेत त्या अट्टकथामध्ये चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण असेल तर ते स्पष्टीकरण वाचल्यानंतर मात्र मी तुम्हाला सांगेल की नक्की हा प्रसंग होळीचाच होता काय वगैरे वगैरे. परंतु हा होळीचा प्रसंगाच्या वेळेचं वर्णन केलेलं आहे भगवान बुद्धांनी, जे सांगितलेलं की सर्व लोक घरामध्येच बसून असतात, कोणी बाहेर फिरत नाही, लोकांना अन्न भेटत नाही, भिक्खूंना अन्न भेटत नाही. तर हे जे काही होळीचा जो विषय जो आहे हा विषय बहुतेक प्रमाद करणारे जे व्यक्ती जे आहेत त्यांच्याशी संबंधित असावा. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे प्रमाद अनुयुज्यंती बाला दुम्मेदुनो जना, म्हणजे हे प्रमादामध्ये राहणारे जे लोक आहेत ते काय मूर्ख आणि अनाडी असतात. म्हणून अशा प्रकारचे हे होळीच्या प्रसंगी हे जे मूर्ख लोक जे असतात ते अशा प्रकारचं
काम करतात. परंतु बुद्धिमान जे लोक जे आहेत ते बुद्धिमान लोक काय करत असतात की अप्रमादाची रक्षा करतात आणि परिनिर्वाणाची संपत्तीला प्राप्त होतात, आपलं निब्बाणाला प्राप्त होतात. तर असे हे जे मूर्ख लोक जे असतात ते आपले संसारामध्ये जे काही स्थूल स्थूल प्रमाणाचे वरचे वरचे जे शिष्टाचार असतात त्याच्यामध्येच ते रत असतात. ते लोक म्हणजे लौकिक जो लाभ हानी मान सन्मान सत्कार प्रशंसा निंदा हे जे असे क्षुद्र कर्म जे आहे त्यामध्येच आपलं अनमोल जीवन जे आहे ते काय करतात घालवतात. म्हणजे काय करतात व्यर्थ घालवतात. तर असे हे त्यांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं, मूर्ख लोकांच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मूर्ख लोक काय हे जाणत नाही की ते एकच कमऱ्यामध्ये म्हणजे एकाच रूम मध्ये राहू शकतात, अनेकामध्ये नाही. हे असं का म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी की हे मूर्ख लोक जे आहे ते एक काम पूर्ण करतात तर ते पूर्ण करायच्या आधीच दुसरं काम कर्म उत्पन्न करतात, ते पूर्ण करायच्या आधी तिसरं काम करतात. म्हणजे कोणचंही एक पूर्ण काम करत नाही आणि सगळे काम अर्धवट सोडतात. त्याच्यामुळे त्याचे परिणाम काय होतात, त्याचे परिणाम अकुशल दिसून येतात. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून भगवान बुद्ध आता पुढच्या याच्यामध्ये सांगतात की मा प्रमादं अनुयुज्यत, म्हणजे ह्या प्रमादामध्ये तुम्ही राहू नका. हे आज्ञार्थ आहे. थ हा काही प्रेझेंट टेन्स मधला थ नाहीये. मा कामरती संथवम म्हणजेच मा म्हणजे काय, हे निगेटिव्ह दर्शवणारा हा मा शब्द आहे. म्हणजे प्रोहिबिशन म्हणतो ना आपण, एखाद्याला एखादी गोष्ट नाकारण्यासाठी किंवा टाळण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी हा मा शब्द वापरला जातो. तर भगवान बुद्ध म्हणतात की प्रमादामध्ये अनुयुज्यत म्हणजे तुम्ही प्रमादामध्ये तुम्ही रत होऊ नका किंवा राहू नका. कामरती संत म्हणजे कामभोगामध्ये सुद्धा तुम्ही काय फसू नका. कामभोग म्हणजे काय, कोणचे कामभोग, हे इंद्रियांद्वारे जे काही उत्पन्न होतात ना विषय आणि नंतर त्याचं विज्ञान वगैरे वगैरे, नंतर स्पर्श उपादान वगैरे तृष्णा, तर याच्यामध्ये काय तुम्ही फसू नका. आणि अपमत्त जो आहे किंवा जो ध्यायंतो म्हणजे ध्यान करणारा जो काय व्यक्ती जो आहे काय पप्पोती म्हणजे प्राप्त करतो. काय प्राप्त करतो, अप्रमादी आणि काय ध्यान करणारा व्यक्ती जो आहे पप्पोती म्हणजे काय प्राप्त करतो विपुलं सुखम, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सुख प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आधीचं जे पद जे आहे त्याच्या अनुषंगाने हे त्याच्या विरुद्ध हे सांगितलेलं आहे पद. नंतर भगवान बुद्ध म्हणतात की प्रमादं अपमादेन म्हणजे प्रमादाला अप्रमादाने यदा नुदती पंडितो. आता हे जे वाक्य जे आहे ना याचं थोडं मिळतं जुळतं, जसं की आपण म्हणतो ना ते यमक वग्गामधलं एक पद आहे, न ही काय ते न ही वेरानी ही वेरेन वेरानी, न ही वेरेन वेरानी, नाही का, म्हणजे वैराने वैर, ते इथे काय दिलेलं आहे, प्रमादन अपमादेन म्हणजे प्रमादाला अप्रमादाने, यदा म्हणजे जेव्हा, नुदती पंडितो म्हणजेच काय, नुदती म्हणजे जिंकतो, ज्यावेळेस पंडित बुद्धिमान व्यक्ती प्रमादाला अप्रमादाने जिंकतो. आलं लक्षात. तर काय काय होतं पुढे, पन्या पासादं आरुह्यं म्हणजे
प्रज्ञारूपी जो प्रासाद आहे, म्हणजे प्रासाद म्हणजे काय, मोठा राजवाडा. मोठा राजवाडा. पण तो कसा, तो असं विटा वाळू वगैरे त्यांनी बांधलेला तो प्रसाद नाही. प्रज्ञेचा प्रसाद. प्रज्ञेचा म्हणजे प्रज्ञा पूर्णपणे प्राप्त केला जो व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती त्या प्रज्ञाच्या प्रसादावरती चढून आरुह्य म्हणजेच काय, वरती चढून काय करतो, असोको सोखिनिंग पजन, म्हणजे सुख आपलं सॉरी शोकग्रस्त जे मूर्ख लोक जे असतात, आलं लक्षात, त्यांना द्वितीय विभक्ती असोको सोकिनिंग पजन पन्या पासादम आरुह्य अशोक, तो अशोक असतो म्हणजे त्याला कुठला शोक नसतो, परंतु तो काय करतो, सोकनिंग पजन म्हणजे मूर्खचे जन जे आहे किंवा शोकग्रस्त जे जन जे आहे, पबत्तठ्ठो व भुम्मठ्ठे धीरो बाले अव्यखती. पबत्तठ्ठो म्हणजे आता हे हा जो शब्द जो आहे हा ग्रामर मधला एक भाग जो आहे की एखाद्या व्यक्तीला विशेषण द्यायचं, म्हणजे पर्वतासारखा तो काय धैर्यवान आहे किंवा ज्वालासारखा तो काय आहे, रागीट आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचं जी गुणधर्म आहे त्या गुणधर्माप्रमाणे तो व्यक्ती आहे असं दाखवताना अशा प्रकारचा हे व्याकरण तयार केलं जातं. तर पबतठ्ठो म्हणजेच काय, पर्वता समान, आपलं पर्वतासारखा म्हणजे पर्वतावर तो तशा प्रमाणे तो असा उभा राहतो, पबतठ्ठो असा. व भुम्मठ्ठे आणि काय करतो, जमिनीवरती लोकांना, आलं लक्षात. धीरो म्हणजेच काय, तो स्वतः धैर्यवान जो असतो तो व्यक्ती. बाले म्हणजेच काय, मूर्खांना, द्वितीय विभक्ती अनेक वचनामध्ये बाले काय करतो, अव्यखती म्हणजेच काय, परीक्षण करत असतो, त्याच्या त्यांना तो बघत असतो. बघा, तर अप्रमादाचे किती मोठे फायदे आहेत. तर तुम्ही अप्रमादाने जर प्रमाद आला, तुम्ही जर समजा जिंकलात, तर तुम्ही बुद्धिमान तर आणि बुद्धिमान व्यक्तीच करू शकतो, हा पंडितच व्यक्ती करू शकतो. तर त्या हे केल्यानंतर प्रज्ञारूपी जो काही राजवाडा आहे त्याच्यावरती जाऊन चढून तुम्ही स्वतः निशोक म्हणजे शोक रहित, मूर्ख जन जे आहे, शोकग्रस्त जे लोक आहेत, त्यांना पर्वतावरती ज्याप्रमाणे व्यक्ती खालच्या जमिनीवरच्या लोकांना बघत असतो, त्याप्रमाणे हा व्यक्ती, धैर्यवान व्यक्ती मूर्खांना बघत असतो, मूर्खांना बघत असतो. आपण जर समजा इथे कोणची लेणी आपली, त्रिरश्मी लेणी नाशिकची, तिथे जर उंच याच्यावर गेल्यानंतर पूर्ण नाशिक शहर दिसत असतं आपल्याला. तर अशा पद्धतीचे जे फिलिंग जे आहे, तो व्यक्ती जो ज्याला प्रज्ञा प्राप्त असते ना, तो अशा प्रकारचे वरच्या लेवलला सगळ्या मूर्ख जे लोक जे आहेत त्यांना बघत असतो, त्याला जाणवतं आणि समजतं सगळं. तर ही खूप मोठी धम्माची ताकद आहे, ही मोठी शक्ती आहे, हा मोठा लाभ आहे. परंतु लोक त्याचा लाभ घेत नाही, त्याच्यापासून दूर जातात आणि बुद्ध धम्म म्हणजे काय, पेसिमिस्टिक आहे, म्हणजे दुःखावरच बोलत असतो, असं काहींचं म्हणणं आहे. बाकीचे म्हणजे इतर धम्मातलेले जे लोक जे आहेत, भगवान बुद्धांनी दुःखाबद्दलच सांगितलंय, दुःखाबद्दलच सांगितलंय. भगवान बुद्ध स्वतः एक दुःखवादी होता, अशा प्रकारचे ते वक्तव्य करतात. आणि ज्या लोकांना इच्छा असते की बुद्ध धर्माचा आपण अभ्यास करावा, त्यांना ते त्यापासून दूर जातात. परंतु आतापर्यंत तुम्हाला असं कधी वाटलं की बुद्ध दुःखवादी होते म्हणून? उलट बुद्ध दुःख कसं निर्माण होऊन त्याच्यावरती उपाय म्हणून काय काय करायला पाहिजे तो मार्ग सांगतात. तर बाबासाहेब हेच सांगतात बुद्ध अँड हिज धम्मामध्ये, की जे बुद्धिस्ट लोक जे आहे त्यांनी
बुद्ध धम्माचा योग्य प्रकारे अभ्यास करून जे बुद्धिस्ट लोक नाही आहे त्यांना ह्या गोष्टींबद्दल ह्या विचारांवरती प्रकाश आपण टाकला पाहिजे. त्यांचं जे कन्फ्युजन जे आहे ते दूर केलं पाहिजे असं बाबासाहेबांनी पहिल्याच प्रस्तावनेमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु त्या होताना दिसत नाही. आपला सुपडा अजून काय म्हणतात त्याला खाली आहे, साफ आहे. तो दुसऱ्याला काय त्याच्यामध्ये दाणे देणार आहे आपण सुपामध्ये, अशी एक परिस्थिती आहे. ओके, काही हरकत नाही. पण आपण कासवाच्या गतीने का होईना आपण हे काम सुरू केलेलं आहे. तर हे याचं मोठं वृक्ष होईल. आपल्याला जेवढं खारीचा वाटा उचलायचा आहे तेवढं आपण करायचं आहे. पुढे भविष्यामध्ये येतील लोक करतील, हे चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पद जे आहे, अपमत्तो पमत्तेसु सुत्तेसु बहुजागरो अबलसं व सिगस्सो हित्वा याती सुमेधसो. म्हणजेच काय, पमत्तेसु म्हणजे प्रमादी जे लोक आहेत त्यांच्यामध्ये, एसू बघा इथे प्रमत्त अकारांत आहे, एसू हा लागलेला आहे. म्हणजे प्रमत्वामध्ये जे प्रमादी आहेत ते, त्याच्यामध्ये कोण, अपमत्तो म्हणजे अप्रमादी. सुत्तेसु इथे पण एसू लागलेला आहे. म्हणजे सुत्त म्हणजे काय, सूत्र नव्हे, म्हणजे सुत म्हणजे झोपलेले लोक जे आहेत ते. सयच्या हा पाच पार्टिसिपल वगैरे असं झालं असेल. किंवा झोपलेल्या लोकांमध्ये बहुजागरो म्हणजे काय, जागृत व्यक्ती जो आहे तो. त्यामध्ये काय होतं बघा, म्हणजे प्रमादी लोकांमध्ये अप्रमादी आणि झोपलेल्यांमध्ये जागृत जे व्यक्ती जो आहे तो, ते पुढे निघून जातात. आलं लक्षात, ते पुढे निघून जातात. कसे पुढे निघून जातात, अबलसं इव सिघ अस्सो. हे सिघ सो जो आहे ना तो सिघ अस्सो आहे. अस्सो म्हणजे काय, घोडा. सिघ म्हणजे काय, काय जास्त जोरात धावणारा घोडा. आलं लक्षात. अबलसं म्हणजे दुसरे कोणचे, दुर्बल घोडे. म्हणजे दुर्बल घोड्यांपासून हे जे गतिमान जे घोडे जे आहेत, हित्वा म्हणजे त्याला सोडून, याती म्हणजे जातात. कसे जातात, सुमेधसो म्हणजे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित ज्ञानाने किंवा अप्रमादाने ते पुढे जात असतात. तर अशा प्रकारे हे जे पद जे आहे, हे पद भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा दोन जे मित्र असतात जेतवन विहारामध्ये, तर एक जो आहे तो मोठा प्रमाणे चांगले प्रयत्न करतो, अप्रमादी असतो, तर तो आरांत होतो. आणि दुसरा जो आहे तो असाच खाण्यापिण्यामध्ये काय, तो रत राहतो. नंतर तो ज्यावेळेस भगवान बुद्धांना भेटायला जातो, तर त्यावेळेस भगवान बुद्ध हे अशा प्रकारची गाथा त्याला सांगतात. त्यानंतर पुढे, अपमादेन मघवा देवानं सेठ्ठतंगतो अपमादं पश्यन्सन्ति पमादो गरहितो सदा. या ठिकाणी भगवान म्हणतात की अपमादेन मघवा. मघवा हा शब्द कोणाला म्हटलेला आहे, इंद्राला ते विशेषण आहे. म्हणजे त्याला ते दुसरं नाव आहे मघवा. देवानं सेठ्ठतंगतो म्हणजे देवांमध्ये श्रेष्ठत्व त्यांनी प्राप्त केलं. कोणी, इंद्राने. कशामुळे, अपमादेन म्हणजे अप्रमादाने आलस्य रहित राहून ह्या इंद्राने देवामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त केलं. अपमादं पश्यन्सन्ति म्हणजे अप्रमाद जे आहे त्याची लोक काय करतात, प्रशंसा करतात. आणि प्रमाद जो आहे त्याचं लोक काय करतात, गरहितो म्हणजेच काय, निंदा करतात. आणि सदा म्हणजे काय, नेहमी, एकचदा नाही, नेहमी. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी
या इंद्राच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी एक पद या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते वैशालीच्या हे पद जे म्हटलेलं आहे ते वैशाली जो महाली लिच्छवी जो असतो तो कुटागार शालामध्ये तथागतांच्या जवळ जातो आणि सांगतो, विचारतो भगवान बुद्धांना, काय म्हणतो की आपण कधी इंद्राला बघितलं आहे का? तर असे अनेक प्रश्न तो भगवंतांना विचारतो. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात, महाली इंद्राने अप्रमादाने राहून सर्व संपत्तीला प्राप्त केलेला आहे आणि अप्रमाद जे आहे त्याची बुद्ध काय सर्व आर्यजन काय करतात, प्रशंसा करतात. अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्या महालीला सांगतात. आणि ह्या प्रकारे भगवान बुद्ध भिक्षूंना पण सांगतात. चरत भिक्खवे हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे भगवान बुद्धाने. त्यानंतर अपमादरतो भिक्खू पमादे भयदस्सीवा, म्हणजे अप्रमादामध्ये रत असलेला भिक्खू आणि किंवा वा आहे ना ते पमादे भयदस्सीवा, म्हणजे प्रमाद करण्यामध्ये ज्याला भय वाटते किंवा भय तो जो बघत असतो तो, त्याचं काय संयोजन म्हणजेच काय बंधन, अणुंग थुलंग म्हणजे सूक्ष्म आणि थूल म्हणजे काय ढोबळमानाचे जे असलेले, दहंग अग्गी इव गच्छती. आता या ठिकाणी बघा भगवान बुद्ध काय म्हणतात की जो अप्रमादामध्ये रत आहे असा भिक्खू आणि जो प्रमादामध्ये भय बघत असतो म्हणजे प्रमाद करण्याला तो घाबरतो, तो भीतो असा व्यक्ती, आणि तो व्यक्ती काय करत असतो, हे जे काही बंधन जे आहेत ते बंधन जाळून टाकतो. आलं लक्षात? नष्ट करतो. कसे नष्ट करतो की जसं की अग्नी जे आहे ते अग्नी छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं जे आहे ती अग्नी जी आहे ती दह्यंग म्हणजे काय जाळून टाकत असते. अग्नी कोणाला माफ करत नाही किंवा हा मोठा आहे ना हा छोटा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, हे नाजूक आहे, हे कठोर आहे, त्याच्यामध्ये ते काही भेदभाव नसतो. त्या अग्नीप्रमाणे ते काय सगळे बंधन तो काय करत असतो, जाळून टाकत असतो. कोण? अप्रमादी व्यक्ती. तर हे पण सुद्धा भगवान बुद्धांनी जेतवनामध्ये गंधकुटीमध्ये ज्यावेळेस भगवान बुद्ध थांबलेले होते तर एका भिक्षूने त्यांच्याजवळ येऊन त्यांना कर्मस्थान विचारले. म्हणजेच काय ज्ञानाचा आलंबन, म्हणजेच काय विषय, कोणत्या विषयावरती मी ध्यान करावं अशा पद्धतीचं. आणि मग ते शिकून तो निघून गेला आणि परत बराच म्हणजे बराच समय झाल्यानंतर अहर्त ते जे आहे ते अहर्त्व त्याला प्राप्त होत नाही, म्हणून तो परत भगवान बुद्धांना भेटायची त्याची इच्छा होते. परंतु काय होतं की ज्यावेळेस रस्त्यामध्ये येताना तो ज्यावेळेस येत असतो तर त्याने बघितलं की एक जंगल जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जळत असतं, म्हणजे आग लागलेली असते. आणि त्या आगेमधून त्या आगेपासून वाचण्यासाठी तो काय करतो, एका पहाडावर चढतो. परंतु त्या पहाडावरती सुद्धा छोटे 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 जे तृण जे आहेत ते तृण सुद्धा काय जळतच असतात. तर ते पाहून तो विचार करतो की हे जे काही प्रज्ञा ज्ञान सुद्धा आहे ते अशाच प्रकारे हे जे प्रज्ञान ज्ञान जे आहे ते अशा प्रकारे सुद्धा क्लेशांना जाळत असते. त्याला तिथे तो साक्षात्कार होतो, म्हणजे असं त्याला कळतं आणि ते जाळत असतो आणि ते जाळून मग व्यक्ती काय करत असतो, ज्ञान प्राप्त करत असतो. तर अशा प्रकारे बुद्धांनी त्या भिक्षूची अभिज्ञा पाहून नंतर हे पद या ठिकाणी जंगलामध्ये ज्या प्रकारे आग लागते तर ते जसं जे बंधन जे आहेत छोटे मोठे ते जळून जातात
तर त्याच्या अनुषंगाने ही गाथा या ठिकाणी सांगितलेली आहे. नंतर पुढची जी गाथा जी आहे, अपमाद रतो भिक्खू, याच्याच अनुषंगाने आहे. अपमाद रतो भिक्खू पमादे भय दस्सिवा अभब्बो परिहानाय निब्बाणस एव संतिके. म्हणजे बघा, आता हा प्रमादामध्ये रत झालेला भिक्खू आणि अप्रमादामध्ये रत झालेला भिक्खू आणि प्रमादामध्ये भय बघणारा भिक्खू, हा काय आहे, त्याचं अभब्बो, असमर्थ, परिहानाय म्हणजे त्याचं पतन होणे शक्य नाही. आलं लक्षात? अप्रमादी व्यक्तीचं पतन, अपब्बो म्हणजे असमर्थ होणे, असमर्थ होणे. परिहानाय म्हणजेच काय, हानी जी आहे ती हानी होणे शक्य नाही. तो नेहमी कुठे असतो, निब्बाणस एव संतिके, म्हणजेच तो संतिके म्हणजे काय, जवळ. तो काय असतो, निब्बाणाच्या अगदी जवळ असतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे जे काही अप्रमाद वग्ग जो आहे, त्या अप्रमाद वग्गामध्ये अप्रमादी लोक जे आहेत ते कशा पद्धतीने निर्वाणाला प्राप्त होतात, संयम ठेवतात किंवा अप्रमादी कसे होतात, त्याचे जे परिणाम जे आहेत ते सांगितले आहेत. प्रमादाचे पण परिणाम सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे हे अप्रमाद वर्ग थोडं छोटा आहे, त्यामुळे याच्यामध्ये गाथा कमी आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या अप्रमाद वर्गामधून काय शिकलं पाहिजे, की तुम्ही सुद्धा आळस रहित राहिलं पाहिजे. कशामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्या संसारातल्या गोष्टीमध्ये, तुमच्या समाजामध्ये काम करणाऱ्या गोष्टीमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये राहणाऱ्या गोष्टींमध्ये, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही जो काही विडा उचललेला आहे की MA पालीचा अभ्यास करायचा, त्यामध्ये काय तुम्ही राहिलं पाहिजे, अप्रमादी राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आळस न केला पाहिजे आणि सतत सतत उत्थानवतो म्हणजेच काय, उद्योगी तुम्ही राहिलं पाहिजे. तरच तुम्हाला काय मिळेल, त्याचं चांगलं फळ मिळेल, कुशल फळ मिळेल. असंच ह्या पद्धतीने भगवान बुद्धांनी या अप्रमाद वर्गामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे जे काही सांगितलेलं आहे त्याचे जे काही शब्द जे आहेत त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं थोडंसं विश्लेषण करून यावरती 2-4 पेजेस जे आहे ते लिहून काढा रात्रीच. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जर समजा हा आलाच तर वर्ग आलाच तर तो लिहून टाका. बहुतेक तुम्हाला परीक्षेमध्ये काय म्हणतात त्याला, तुमच्याच सोयीनुसार